हाय हॅलो नमस्कार. आज मी रेहू मच्छी घेतली आहे. रोहू काय रेहू म्हणतात त्याला. एकदम ताजी आहे बघा. हे बघा एकदम ताजी ताजी आहे. खूप छान टेस्टी असते. मधून कट केला उभा आणि नंतर ह्याचे तुकडे केले अर्धे अर्धे असे, असा उभा कट करून. आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि मग पुढची कृती करते. खूप छान चविष्ट मासा आहे हा आणि ताजा ताजा पण आहे बघा. तर हे सगळं काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. 5-6 वेळा धुवून घेते. मासे धुवून घेतले स्वच्छ. हे बघा आता याला आगळ मीठ मसाला लावून घेते. आणि हे कालवणासाठी आहे आणि हे कालवणासाठी ठेवते. चवीनुसार मीठ घालून घेते. आगळ घालते. मीठ आणि आगळ लावून घेतलं आहे. आता हे 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देते. याला पण पिळून घेते. हळद पावडर, वाटण तयार करते. त्यासाठी खोबरं घेतलं आहे, तिखट मिरच्या, कांदा, बेडगी मिरची आहे, आलं, हळद पावडर आणि हे वाटणात लसूण टाकणार आहे आणि ही फोडणीसाठी बारीक करून घेणार. आणि धने, कांदा थोडा फोडणीसाठी आणि थोडा मिक्सरमध्ये लावते कालवणासाठी. आता ह्याचं वाटण करून घेते. डिशमध्ये मी मसाला घेतला आहे, त्यामध्ये हा आगळ घालून घेते आणि ह्या मसाला घेतला आहे आणि रवा आहे बारीक, तो आता मी मिक्स करून घेते मच्छीला लावण्यासाठी. हा मसाला केलेला यावर घालून घेते आणि ह्याला सोडून लावते. मी तवा गरम करायला ठेवला आहे. ते तवा गरम झाला आहे, त्यामध्ये तेल घालून घेते, मोठे 2 चमचे. रवा आणि मसाला मिक्स करते आणि मच्छीला लावून घेते.
कालवणात टाकते मच्छी. सर्व पलटवून घेते. सर्व मच्छी पलटवून घेतली. पातेलं गरम झालंय. आता तेल घालून घेते फोडणीसाठी. आणखीन 2 घालते.